तर बघा, पशुपालन आणि आपला दूध व्यवसाय ह्याचं अर्थचक्र सुरळीत ठेवायचं असेल तर गायींची प्रजनन क्रिया ही सुरळीत असणं गरजेचं आहे. तर ही प्रजनन क्रिया सुरळीत राहण्यासाठी आपण कृत्रिम रेतन करतो, एआय करतो, गाय भरवतो त्याची. आणि मग गाय भरवल्यानंतर की परत समजा ती माझ्यावर आली, ती रिपीट झाली, तर मग हे रिपीट होण्याच्या, हे परत उलटण्याच्या क्रियेला या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि ह्या समस्या आपल्या गोठ्यात तयार होतात. तर मग ह्या समस्या, गाय उलटते, रिपीट होते, तर का होते हेच ह्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी अर्चना गुंडे, साई गंगा डेअरी फार्म मधून. तर आपली गाय रिपीट होते, परत माझ्यावर येते गाय भरवल्यावर, आपण कृत्रिम रेतन केल्यावर. तर बघा, जर एका गायीकडून म्हणजे गायीकडून दर वर्षाला एक वेत हे मिळालंच पाहिजे. जर त्याच्यामध्ये अंतर पडलं तर आपला दूध उत्पादन घटतंय, आपला तिचा पालन पोषणाचा खर्च वाढतोय, परत खाद्याचा, आपला भरड्याचा खर्च वाढून जातोय. तर मग हे आपल्याला आर्थिक समस्या सुद्धा तोंड द्यावं लागतंय हे रिपीट होण्यामुळे. तर हेच रिपीट, तर त्याची कारणे बघा ही रिपीट होण्याची. तर पहिलं कारण आहे, एक तिचा संतुलित आहार न मिळणे. हेच मुख्य कारण आहे खरं म्हटलं तर, की गायीला संतुलित आहार मिळाला नाही, तिच्यात व्हिटॅमिनची, प्रोटीनची, मिनरल्सची कमतरता होणे. परत तुम्हाला सांगते की चुकीच्या पद्धतीनं रेतन झालं तरी सुद्धा गाय उलटू शकते. जे आपण एआय कृत्रिम रेतन करणार आहे, गाय भरवणार आहे, ते पण चुकीच्या पद्धतीनं झालं तर त्याच्यामुळं पण गाय उलटू शकते. आणि गाय व्याल्यावर ज्यावेळेला गाय येते त्यावेळेला सुद्धा की ज्यावेळेला तिला इंटरनल गाय येताना पण तर तिचे हाल झाले, त्रास झाला, त्यावेळेला सुद्धा मग तिचं आतली शरीरातली जी विटॅमिन्स भरून निघण्यासाठी पण काळ जातो, त्याच्यामुळे पण गाय रिपीट होते. आणि जार अडकतो, ही जार अडकण्याची समस्या तुम्हाला सुद्धा माहिती आहे. मग त्यावेळेला हातानं वडून काढला जातो, तर त्या हातानं जार वडून काढल्यामुळं त्याच्यामुळं पण रिपीट होण्याची शक्यता होते. तर बघा, ह्याच्यासाठी तर काय उपाय केले पाहिजे? तर उपाय बघा, तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत आले की मिनरल मिक्सचर द्या. एका गाईला सकाळी 50 ग्रॅम, संध्याकाळी 50 ग्रॅम मिनरल मिक्सचर द्या. परत संतुलित आहार जो म्हणते मिक्स चारा, की त्याच्यातून तिला प्रोटीन मिळतील व्यवस्था करा. जर चाऱ्यातून तुम्ही प्रोटीन देऊ शकत नाही तर वरून खाद्यातून, भरड्यातून प्रोटीन्स द्या. परत आपला जो संतुलित चारा, हिरवा चारा भरपूर द्या. आणि सगळ्यात म्हणजे पाणी भरपूर द्या. हे उपाय हे केलेच पाहिजेत. आणि मुक्त संचार गोठा पद्धती असेल तर उत्तमच आहे, कारण की त्याच्यामध्ये गायींची जी नैसर्गिकरित्या येण्याची क्रिया ही अगदी उत्तमरित्या होते. त्यामुळं नैसर्गिक मोकळा मुक्त गोठा करण्याचा शक्यतो बघा करता येत असेल तर. आणि दुसरा उपाय ह्याचा की ज्या वेळेला आपण रेतन करत असतो, म्हणजे कृत्रिम डॉक्टर येतात आपली गाय भरवण्यासाठी, तर त्यावेळेला तुम्ही त्यांच्याकडे जे कंटेनर असते, जे लिक्विड नायट्रोजनचे कंटेनर असते, त्याच्यामध्ये जे सिमेंट स्ट्रॉ असतात, तर त्याच्यावर एक गोठा मालकानं आपल्या लक्ष दिलं पाहिजे की ती बरोबर लिक्विड नायट्रोजन मध्ये -डिग्री मध्ये ते आहे काय, त्या लिक्विड नायट्रोजन मध्ये ते सिमेंट स्ट्रॉ त्यांनी ठेवली काय, ती नंतर त्यांनी बाहेरून काढल्यावर ती काही मिनिटाच्या आतच तिचं एआय करावं लागतंय, ती गाय भरावी लागते, नाहीतर त्यातले ते शुक्राणू त्या स्ट्रॉ मधले मरून पावतात. तर त्याच्यासाठी ती स्ट्रॉ त्या डॉक्टरांनी बरोबर गरम पाण्यात काढून ठेवलीये काय, त्याची ही सगळी क्रिया हे गोठा मालकानं लक्ष दिलं पाहिजे. की डॉक्टरांच्याकडे पण असं आपण आपल्या गायीचा आपल्याला रिपीट होऊ नये, आपल्याला खर्चांना सामोरं न जायसाठी, की ते पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की तो कंटेनर कसा आहे बघा, डॉक्टरांची पद्धत बघा, त्यांनी किती मिनिटात कसं करते ते बघा. ह्याच्यावर पण लक्ष द्या तुम्ही, की रेतन जी प्रक्रिया चालू असते, गाय भरवत असते डॉक्टर त्यावेळेला सुद्धा, कारण की चुकीच्या येणं पण होऊ शकतंय. तर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर तुम्हाला माझच ओळखता आला पाहिजे. ही जो मुका माज असतोय किंवा एक असं प्रॉपर हीट एकदम असते, तर तो माझच ओळखता आला पाहिजे आणि त्या काळातच ती गाय भरवली गेली पाहिजे, नाहीतर त्याच्यामुळं पण ती रिपीट होऊ शकते. तर हिचा प्रॉपर काळ बघा, ज्या वेळेला गाय तुम्ही निरीक्षण करा की गाय ज्या वेळेला
ती दुसऱ्या गायीवर उड्या मारते किंवा हंबरते, आपण ज्यावेळेला अशी क्रिया होते, त्याच्यानंतर ज्यावेळेला गाय शांत असते, शांत एक उभी राहते, त्यावेळेला गाय भरवली पाहिजे. त्याला ना स्टँडिंग हिट म्हणतात. ज्यावेळेला गाय शांत होते, ज्यावेळी ती सगळं दंगाबिंगा करून शांत होते, स्टँडिंग हिट, त्यावेळेला तिचं कृत्रिम एआय केलं पाहिजे. तर बघा हेच उपाय की आहार, चारा, पाणी, तिला आरामदायक वातावरण, हेच गायींसाठी तिच्या आरोग्यासाठी असतात आणि उलटण्याला सुद्धा हेच कारणीभूत असतात. आणि रेतन करताना, एआय करताना पण लक्ष ठेवा. तर बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.